नमस्कार भैरसिकांनो. नारायण धारप सरांचे साहित्य वाचून जो थरार अनुभवण्यास मिळतो तो शब्दात सांगता येत नाही. पण आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही. मग त्यांनी या भीतीचा आनंद तरी कसा घ्यावा? म्हणूनच आम्ही डॉक्टर शिरीष धारप सरांच्या संमतीने हे साहित्य ऑडिओ स्वरूपात बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तेव्हा नारायण धारप सरांची लेखणी अनुभव करू शकेल. पाच 6 वर्षातच शहराच्या त्या भागाचा संपूर्ण कायापालट झाला होता. आधीचे पाव किंवा अर्ध्या एकराच्या प्लॉटमधले 1-2 मजली चिरेबंदी दगडांचे, फरशांच्या अंगणांचे, चारी बाजूंनी फळझाडांनी वेढलेले, दुसऱ्या मजल्याला लांबच लांब बाल्कनी असलेले, 14-14 इंच रुंदीच्या लोड बेअरिंग भिंतीचे, रंगीत तावदानांच्या लाकडी खिडक्यांचे, स्वयंपाक घराखाली तळघराची कोठी असलेले, मोझॅक टाईलच्या टेरेसचे, मंगलोरी कौलांच्या छपरांचे, फाटकाच्या खांबावर पांढऱ्या रंगाचे नंबर असलेल्या निळ्या इनॅमलच्या चौकोनी पाट्या असलेले, निवृत्त सनदी नोकर किंवा वकील किंवा कंपनी मॅनेजर किंवा प्राध्यापक यांचे, त्यांच्यात व्यापारी, दुकानदार, धंदेवाली एकही नव्हता. बंगले केव्हाच भुईसपाट झाले होते. त्या बंगल्यांच्या जागी आता अपार्टमेंट्स, कमर्शियल कॉम्प्लेक्स, बँका, हॉटेल्स, मंगल कार्यालयं आली होती. नव्याने राहायला आलेल्यांना त्या वस्तीच्या इतिहासाशी काहीही देणं घेणं नव्हतं. नव्याने आलेल्यांचं लक्ष सतत वर होतं, आसपास नव्हतं. आहे त्यापेक्षा जास्त चांगला जॉब मिळाला की ते ही जागा विकून आणखी पॉश लोकॅलिटीत राहायला जाणार. कुठे मूळ टिकवून राहायची त्यांची मानसिकताच नव्हती. आपल्या मजल्यावरच्या लोकांशी हाय म्हणण्या इतपत त्यांची तोंडओळख असणार. खालच्या 2-3 किंवा वरच्या 2-3 मजल्यावर कोण राहतं हे त्यांना माहीत नसणार आणि त्याची फिकरही नसणार. मग आसपास त्यांची नजर कशाला जाते? गाडीतून, स्कूटरवरून जाताना त्यांना तो अस्थानी वाटणारा बंद बंगला रोज दिसत होता. एवढ्यातच काहीतरी बांधकाम सुरू होईल. ते मनातल्या मनात म्हणत आणि विसरून जात. ते विसरून जात कारण त्यांना त्या बंगल्याचा इतिहास माहीत नव्हता. जवळजवळ अर्ध्या शतकापूर्वीपासूनच्या या घटना होत्या. या घटनांना साक्षीदार असलेले एकतर इहलोकाची यात्रा संपवून वर गेले होते किंवा प्लॉट, बंगला विकून उपनगरात कुठेतरी आलिशान ब्लॉकमध्ये राहायला गेले होते. तो बंगलाही जुन्याच बांधणीचा होता. तशाच जाड भिंती, तशीच लाकडी दार खिडक्या, तशीच बाल्कनी, तसंच मंगलोरी कौलांचं छप्पर आणि स्वयंपाकघराखाली तसंच तळघर. जेव्हा सदावर ते बंगल्यात राहायला आले तेव्हा तळघर होते. त्यांना ती गोष्ट अगदी नवीन होती. तळघराला त्यांनी पांढरा ऑइल पेंट देऊन घेतला होता. जिन्यापाशी असलेला लहान बल्ब बदलवून त्या जागी 100 वॅटचा बल्ब बसवला होता. खाली भिंतींना उघडी रुंद खाण्यांची शेल्फ होती. 3-3 पायलीचे डबे ठेवता येतील अशी. पण आता वर्षभराचं डाळ, तांदूळ, गहू, मीठ, हळद, तिखट, चिंच घेण्याचे दिवस राहिले नव्हते. सदावर ते स्वतः, पत्नी, 7 वर्षाचा सुनील आणि 15 वर्षाची सुनीता, चौघांचं तर कुटुंब. त्यांना कोठी घराची जरुरीच नव्हती. त्यांच्या सामानाची यादी महिन्याच्या 1 तारखेस दुकानदाराकडे जाणार आणि महिन्याभराचं सामान स्वयंपाकघरातल्या रॅकमध्ये ठेवलं जाणार. तळघराचं रंगकाम झाल्यावर सदावर त्यांनी घरातल्यांना हौसेने खाली बोलावलं होतं. पत्नी आणि सुनील खाली आले होते, पण सुनीता जिन्याच्या तोंडाशीच थांबली होती. 2दा बोलावून सुद्धा ती खाली आली नाही. सदावर ते खाली होते. सुनीताचा चेहरा अंधारात होता, म्हणून त्यांना तिच्या चेहऱ्यावर एकाएकी उमटलेला भीतीचा भाव दिसला नाही. सुनीता मागे सरली. डायनिंग टेबलाजवळच्या एका खुर्चीत बसून राहिली. सदावर ते पत्नी आणि सुनील यांच्या मागोमाग वर आले तरीही ती तशीच बसून होती. तळघराची दोन्ही दारं भुईसपाट बंद होत होती. दारं जाड होती, बिजागऱ्या बळकट होत्या. शिवाय चौकटीच्या मध्यभागी दाराचं वजन पेलण्यासाठी 4x4ची दणकट तुळई होती. बंद दारावरून चाललं तरी इंचभर सुद्धा दबत नसे, आवाज होत नसे. सदावर ते टेबलापाशी येऊन बसले. सुनीताकडे पाहत म्हणाले, "तू खाली आली नाहीस सुनीता?" सदावर त्यांच्या घरातलं वातावरण मोकळं होतं. कोणालाही काही खोटं नाटं सांगण्याची किंवा बतावणी करण्याची वेळच यायची नाही. तेव्हा सुनीताने मनातलं खरं खरं तेच सांगितलं,
मला खाली यायची भीती वाटायला लागली बाबा. भीती? कसली भीती? एवढा लख्ख प्रकाश होता, खाली आम्ही सगळे होतो, मग तुला भीती वाटायचं काय कारण? काय सांगू, खाली जायला नको एवढं मात्र वाटत होतं बाबा. मला तर वाटलं की मला चक्करच येणार आहे. तिच्याकडे निरखून पाहत सदावर्ते म्हणाले, असं पहिल्यांदाच होत आहे की आधी कधी झालं आहे? अजिबात नाही, कधी नाही बाबा. सदावर्ते आणि त्यांची पत्नी दोघांच्या मनात तो विचार येऊन गेला. हे 15 म्हणजे आडनिडं वय. किशोरावस्था आणि तारुण्यावस्था यांच्या सीमेवरचं वय. या वयात मुलींच्यात शारीरिक बदल होत असतात, मानसिक बदलही होत असतात. कुणी सांगावं? पुन्हा कधी तसं वाटलं तर तुझ्या आईला ताबडतोब सांग. सदावर्ते म्हणाले, संकोच करायचा नाही आणि बाब शुल्लक आहे म्हणून तिच्याकडे दुर्लक्षही करायचं नाही. काय? हो बाबा. सुनीता आज्ञाधारकपणे म्हणाली खरी, पण तिला मनातल्या मनात वाटत होतं बाबांची काळजी जरा जास्तच आहे. सुनीता आणि सुनील यांच्या झोपण्याच्या खोल्या वरच्या मजल्यावर होत्या. खोल्या प्रशस्त, हवेशीर होत्या. खोल्यातलं सामान अत्याधुनिक नसलं तरी आरामशीर होतं. दोघांना घरात वागण्याचं स्वातंत्र्य खूपच होतं. बाबांची फक्त एकच अट होती, रात्री 10 नंतर केबल TV VCR पाहायचा नाही. दिवाळी, नाताळ, नववर्ष इत्यादींसाठीचे खास कार्यक्रम वगळता. अर्थात समाजाच्या मानसिकतेत किती विलक्षण बदल होत आहेत याची सदावर्त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्यांनी आपली शिस्तप्रियता जाच होईल अशा मर्यादेपर्यंत कधी जाऊ दिली नाही. घरच्या वातावरणाइतकाच बाहेरच्याही वातावरणाचा प्रभाव मुलांच्या मनावर पडणार याची त्यांना पूर्ण कल्पना होती. तेव्हा कुरकुरत का होईना, पण दोन्ही मुलं त्यांच्या शब्दाबाहेर जात नसत. आईजवळ सर्व बोलत जा, बाबा म्हणाले होते. पण सर्व म्हणजे काय काय? अगदी रात्री पडलेलं स्वप्नसुद्धा? ते अविश्वसनीय तर्कदुष्ट असलं तरीही तिला स्वतःलाच काय तारतम्य राखायला नको का? आता हे ती आईला कसं सांगणार की ती स्वयंपाकघरात आली होती. प्रकाश होता, पण तो ट्यूबचा होता की साध्या बल्बचा होता की तेलाच्या स्टँडचा होता तिला सांगता आलं नसतं. तळघराकडे जाणाऱ्या वाटेची दोन्ही दारं उघडलेली होती. दोन्ही दारांच्या मध्ये ती काळी अंधाराची चौकट होती, जिथून जिना खाली जात होता. ती आताच्या या अवेळी इथे कशासाठी आली होती? दिवसासुद्धा तिला ज्या जागेबद्दल अनिच्छा वाटत होती, त्या जागेकडे ती अशी रात्रीच्या भलत्या वेळी का जात होती? त्या अंधाऱ्या चौकटीतून खाली डकवून का पाहत होती? आधी तिला वाटलं होतं खाली अंधार असेल, पण अंधार नव्हता. एक हलता पिवळा प्रकाश होता, उघड्या ज्योतीचा. पणती असेल, मेणबत्ती असेल, टिनपाटाची उघड्या वातीची चिमणी असेल, नाहीतर कागदाची चूडही असेल, पण प्रकाश होता, वाढत होता. डोळ्यांना सवय होत होती म्हणून, का वरच्या स्वयंपाकघरात प्रकाश मंदावत होता म्हणून, का खरोखरच मोठा होत होता? आणि ती अशी खाली तळघरात कशी आली होती? बाबा म्हणत होते तळघराची रंगरंगोटी केली आहे. कसली रंगरंगोटी? भिंतींना मातट रंगांचा गिलावा होता. कोपऱ्या कोपऱ्यातून कोळिष्टकांचे पुंजके लोंबत होते. आणि आता तिला दिसलं प्रकाश कशाचा होता तो. तळघराच्या मध्यभागी कागदांची एक लहानशी शेकोटी पेटवलेली होती. त्या जाळाचा झलता पिवळसर प्रकाश तिला दिसत होता. पण शेकोटी इथे कोणी? कशासाठी? मागच्या बाजूने कर्र आवाज आला. स्वयंपाकघरात उघडणारं तळघराचं दार सावकाश सावकाश बंद होत होतं. ती तळघरात कोंडली जाणार होती. ती धावत धावत जिन्याच्या पायऱ्या चढून वर गेली. एव्हाना बंद झालेल्या दारावर बुक्क्या थापा मारू लागली, ओरडायला लागली, अहो मी खाली आहे, दार बंद करू नका, दार उघडा अहो. तिला माहीत होतं तळघर रिकामं नव्हतं, तळघरात कोणीतरी होतं. स्वतःभोवती फिरून तिने जिन्यावरून खाली नजर टाकली. शेकोटीपासची जागा आता रिकामी नव्हती. गुडघ्यात डोकं खुपसून, डोक्याभोवती हातांची घडी करून, शरीराचं मुटकुळं करून कोणीतरी शेकोटीपाशी बसलं होतं. आता ती आरडाओरडा कसा करणार? त्या शेकोटीजवळच्याच्या कानावर गेलं म्हणजे, त्याची नजर वर तिच्याकडे गेली म्हणजे, या बंद अंधाऱ्या तळघरात ती त्याची अगदी सहज शिकार होणार. त्याच्या डोक्याभोवतालचे हात खाली आले. गुडघ्यात गेलेली मान सावकाश वर यायला लागली. आता 5-7 सेकंदातच ती त्याच्या नजरेस पडणार होती. आणि मग
सुनीता दचकून जागी झाली होती. अजूनही शरीरावर शहाऱ्यामागून शहारे येत होते. विश्वास बसत नव्हता की ते स्वप्न होतं. ती कोणत्या अंधाऱ्या तळघरात कैदी होऊन पडली होती. ती तिच्या कॉटवर होती, स्वप्नातून जागी होत होती. आता हे त्या आईला कसं सांगणार? केवळ शब्दांनी तो भावनांचा अतिरेक वर्णन करता येईल का? भीतीचा काळजाला जो चटका बसला होता त्याची कल्पना तरी शब्दांनी देता येईल का? आई काय मोठी मानसशास्त्रज्ञ होती की ती या स्वप्नांचं विश्लेषण करेल, त्यामागचं कारण शोधून काढेल? पण कोणतीही गोष्ट क्षुल्लक समजून चालायची नाही हे बाबांचं सांगणं तिला पटलं होतं आणि तिने मनाशी ठरवून टाकलं होतं की हेच किंवा याच्यासारखं दुसरं एखादं दुःस्वप्न पडलं तर ती गोष्ट स्वतःशी ठेवायची नाही. तिची कल्पना होती त्यापेक्षाही ती वेळ लवकर आली. रात्री झोपताना जीवाला जरा धाकधुकच वाटत होती. मोठ्या थाटात तिने स्वतःसाठी स्वतंत्र खोली मागून घेतली होती. पण आता मागे दार लावून घेताना, मोठा दिवा मालवताना तिला प्रथमच वाटलं आपण एकट्याने झोपायला नको होतं. सुनील खोलीत असता तर रात्रभर त्याची वळवळ चालायची. झोपेत तो खूप बडबडायचा, लोळायचा, आठवड्यातून एकदा तरी खाटेवरून खाली पडायचाच. पण तरीही त्याचा आधार वाटला असता. खरं तर खिडकी लावून घेण्या इतका हवेत गारवा नव्हता, पण त्या उघड्या खिडकीचंच तिला भय वाटायला लागलं होतं. समजा रात्रीच खिडकीतून कोणीतरी खोलीत, पण कसं येणार? खिडकीला जाडजाड गज होते. तरीही खिडकी लावून घ्यायचंच तिने ठरवलं. खिडकीची दारं ओढून घेण्यासाठी ती खिडकीपाशी आली आणि अर्थात बाहेर एक नजर गेलीच. तशी काही रात्र फार झाली नव्हती, पण तिची खोली घराच्या मागच्या बाजूस होती. रस्त्यावरच्या रहदारीचा आवाज इथपर्यंत पोहोचत नव्हता. दिव्यांचा प्रकाशही पोहोचत नव्हता. मागे बंगल्याचं आवार होतं. फरसबंद अंगण सोडलं की मोठे मोठे जुने वृक्ष होते. 60-70 फूट उंच वाढलेले. मागच्या बाजूच्या 6 मजली इमारतीचा फक्त वरचा मजला दिसत होता. खालच्या अंगणात प्रकाशाची बात पोहोचत नव्हता. त्या अगदी अंधुक प्रकाशात खालच्या फरशा आणि मग झाडं केवळ माहीत होतं म्हणून त्यांची कल्पना करता येत होती. तिने खिडकी लावून घेतली. खालचा बोल्टही सरकवला. खोलीत एक मोठा दिवा होता. एक टेबल लॅम्प होता. खरं तर आणखी एक लहानसा दिवा हवा होता जो रात्रभर जळता ठेवता आला असता. पण नाही. तिने खोलीचं दार उघडं ठेवलं तर बाहेरच्या पॅसेजमधला दिवा लावून ठेवता येईल. त्याचा प्रकाश खोलीत येईल. पण मधले दार रात्रभर उघडं ठेवणं आलं. खिडकीपेक्षा दार खोलीत यायला फारच सोपं. जरा रागानेच तिने खोलीचं दार बंद केलं. बोल्ट सरकवला. दिवा मालवून ती कॉटवर झोपेसाठी आडवी झाली. दिवा मालवण्याआधी तिने डोळे मिटून घेतले असते तर नजर एवढी आंधळी झाली नसती. आता तर काही म्हणजे काहीच दिसत नव्हतं. तिने शाल डोक्यावरून ओढून घेतली. शालीखालच्या गरम हवेने जेव्हा शरीर घामाघूम झालं तेव्हा तिला शाल खाली घ्यावीच लागली. नजर साफ झाली होती. खिडकीच्या जराशा उजळलेल्या चौकनातून खोलीतल्या वस्तू दाखवण्या इतपत प्रकाश आत येत होता. सर्व ओळखीच्या, जीवाला धीर देणाऱ्या वस्तू. शेवटी तिला झोप लागली. ती बागेत होती. अनवाणी होती. पायांना दवाने ओलं झालेलं गवत टोचत होतं. हवेत पावसाचा वास होता. खूप गारवाही होता. आसपास उंच झाडं होती, पण त्यांच्या पलीकडच्या इमारतींच्या 4-5-6 मजल्यांवरचे दिवे दिसायला हवे होते. ते दिसत नव्हते. खरं तर इमारतीही दिसत नव्हत्या. मात्र डावीकडे घराची दुमजली इमारत दिसत होती. पण एकाही खोलीत प्रकाश नव्हता. हे पुन्हा एखादं घाणेरडं स्वप्न नाही ना? तिच्या मनात शंका आली. पण स्वप्न आहे का सत्य आहे याची पारख ती कशी करणार? झाडातून ती 2 पावलं पुढे गेली. झाडाच्या आडव्या फांदीला बाबांनी जाड दोरीचा झुला बांधून दिला होता. तो झुला आता हलत होता. मागे पुढे आणि त्याचा झोका वाढत होता. आणखी 1-2 झोके झाले की झुला अगदी तिच्याजवळ येणार होता. झुल्यावर कोणीतरी बसलं होतं. बुवा का बाई? लहान का मोठं? काहीच दिसत नव्हता. फक्त मागे वर जाऊन झुला खाली येताना चेहरा समोर होत होता आणि चेहऱ्यातले डोळे ठिणग्यांसारखे लकाकून उठत होते. आणखी 1-2 झोके झाले की झुला अगदी जवळ पोहोचणार होता. मग झुल्यावर कोण होतं ते आपोआपच दिसेल. झुल्याने शेवटचा झोका घेतला. झुला खाली येताना झुल्यावरच्याने डोळे सताड उघडले होते. केवढे मोठमोठे डोळे आणि कसे लाल भडक.
आता जर ती दूर झाली नाही तर झुला सरळ तिच्या अंगावरच येणार होता. तिच्या धक्क्याने झुला अडखळला तर झुल्यावरच्याचा तोल जाऊन ते सरळ समोर आणि तिच्या गळ्याभोवतीच यायचं. ती काहीतरी ओरडत असतानाच तिला जाग आली. दोन्ही हात छातीशी घेऊन शरीराचं मुटकुळं करून ती कॉटच्या अगदी कोपऱ्यात सरकली होती. जेव्हा तिच्या ध्यानात आलं की आपण बागेत नाही आहोत, खोलीतच आहोत, मगाचं ते स्वप्नच होतं, सगळं खोटंच होतं, तेव्हा कुठे तिचं कठीण झालेलं शरीर हळूहळू सैल पडलं. श्वास पुन्हा एकदा पूर्वपदावर आला आणि मग अर्थात अश्रूही आले. अंगाभोवती शाल गुंडाळून ती कॉटवरून उतरली. तिने दिवा लावला. पायाला केवढा गारवा जाणवत होता. तिने खाली पाहिलं. पाय तर कोरडे होते. मग हा काय त्या स्वप्नातल्या तीव्र संवेदनाचा वारसा होता? तिला काहीच समजत नव्हतं. पण आता लागोपाठ आलेल्या या दुसऱ्या अनुभवानंतर ती गप्प कशी बसणार? घरच्यांना सांगावंच लागणार होतं. आई वडिलांचा चहा पहाटे पहाटेसच होत असे. मग बाबा त्यांच्या नेहमीच्या फिरण्यासाठी बाहेर पडत आणि ते परत येईपर्यंत आईचं स्वयंपाकाच्या आधीचं काम झालेलं असे. कणिक भिजवणं, भाजी चिरून ठेवणं, चटणी किंवा ठेचा किंवा गरम मसाला वाटून ठेवणं. आई बाबा चहा घेत असताना सुनीता स्वयंपाकघरात आली. सूर्य वर आल्यावरही जिला हाका मारून जागी करायला लागायची ती अशा पहाटे पहाटेचा स्वयंपाकघरात आलेली पाहून आईला नवल तर वाटलंच, काळजीही वाटली. सुनीता, यावेळी काही बरं पिरं वाटत नाही का? नाही ग, आईच्या शेजारी बसत सुनीता म्हणाली. आई बाबा तुम्हाला एक सांगायचं आहे. मला? मग सांग की, त्याला प्रस्तावना कशाला? मला परवा रात्री आणि काल रात्री दोन्ही रात्री घाणेरडी स्वप्न पडली होती. अगदी घाणेरडी. घाणेरडी म्हणजे कशी? घाणेरडी म्हणजे हॉरिएबल. ते भूताखेतांचे सिनेमे असतात ना, अगदी त्यांच्यासारखी. सुनीताजी बोलायला लागली. ती कितीतरी वेळ बोलत होती. एकदा त्यांना सर्व सांगायचं ठरवल्यावर तिने दोन्ही स्वप्नांचं अगदी तपशीलवार वर्णन केले. मग मला झोपच येईना ग. स्वयंपाकघरातनं तुमच्या हालचालींचा आवाज केव्हा येतो याची अगदी वाटच पाहत होते. पण सुनीता, बाबा म्हणाले, आम्ही तळघरात गेलो तेव्हा तू खाली यायला नकार दिला होतास. पण तेही स्वप्न पडण्याआधीचं आहे. म्हणजे असं नाही म्हणता यायचं की तळघराचं वाईट स्वप्न पडलं म्हणून तू खाली यायला नाखुश होतीस. म्हणजे काय बाबा? म्हणजे असं की बाबांना एकदम उमजलं. सुनीताशी ही चर्चा करणं अयोग्य आहे. तळघराबद्दलचा तिटकारा म्हणा, घृणा म्हणा, किळस म्हणा, भीती म्हणा, सुनीताला आधीपासून जाणवत असलं पाहिजे. जाऊ दे, स्वप्न ही शेवटी स्वप्नच. त्यांची चिरफाड काय करत बसायची. पण एक चांगलं केलंस, हे सगळं स्वतःपाशी ठेवलं नाहीस, आमच्याशी मोकळेपणानं बोललीस. पण आता तुम्ही काय करणार आहात बाबा? मी काय करावं असं तुला म्हणायचं आहे? बाबा, परवा रात्री स्वप्न पडलं, काल रात्री स्वप्न पडलं, आज रात्री तर मला झोपायचीच भीती वाटणार आहे. झोपेत आणखी काही वेडबिद्र दिसलं म्हणजे? ठीक आहे, मी आपल्या डॉक्टरांशी बोलतो, पाहूया ते काय म्हणतात ते. एखाद वेळी झोपेची गोळी देतील, पाहूया. यू डोंट वरी. आईने आपल्या कपातला घोटभर चहा सुनीताला दिला आणि ती परत तिच्या खोलीत जाऊन झोपली. इतकी गाढ की 10 वाजेपर्यंत तिला जागच आली नाही. नमस्कार बहिरसिकांनो, आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, चॅनलला कुठल्याही प्रकारे सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. भेटूया उद्या ठीक 8:50 तोवर काळजी घ्या.